आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। द्वारकाधीश श्री कृष्णांचा विजय असो। 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 प्रणाम प्रभू। देवी, तुमच्याशिवाय घालवलेला प्रत्येक क्षण मला युगासमान भासला। तुमचं दर्शन झालंय तर असं वाटतंय की अचेतन शरीरात चैतन्य पसरलंय। असं नका म्हणू प्रभू, असं नका म्हणू, मला अजून लज्जित करू नका। असुरेश्वर वज्रनाभांना चार्वाकचा प्रणाम। चार्वाक, माझ्या मित्रा, कुठे होतास तू? मी द्वारकेत होतो असुरेश्वर। द्वारकेमध्ये त्या कृष्णाचं स्वागत करण्यास गेला होतास का? कृष्णाचं स्वागत तर मी माझ्या पद्धतीनंच करेन, परंतु आता यावेळी त्यांचं द्वारकेत जंगी स्वागत होत आहे। जर तुम्ही आज्ञा दिलीत तर मी या स्वागत सोहळ्याला शोक सोहळ्यात बदलून टाकेन। ते कसं काय? कृष्णाचं स्वागत करणाऱ्या गर्दीचा मी देखील एक भाग बनून जाईन आणि त्याच गर्दीचा फायदा घेऊन मी माझ्या मायावी शक्तीने, माझ्या शक्तीच्या जोरावर कृष्णाच्याच नगरीमध्ये कृष्णाचा वध करेन आणि मग आपण अवाक आणि हतबल द्वारकेवर आक्रमण करून द्वारकेला स्मशानात बदलून टाकू। वा चार्वाक वा, तुझ्या या कुटील योजनेला माझा आशीर्वाद आहे। जा आणि कृष्णाचा वध करून हा शुभ समाचार मला ऐकवण्याकरता तात्काळ परतून ये। जा। जशी आज्ञा।
द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो! 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 प्रभू, वैराग्याचा वेश धारण करून आलेल्या त्या असुराला पाहता आहात ना तुम्ही? यात इतकं घाबरायचं काय कारण आहे देवी? जशी द्वारकेची प्रजा माझा सत्कार करू इच्छिते, तसाच वज्रनाभाचा हा असुर देखील माझा सत्कार करू इच्छितोय, परंतु त्याच्या पद्धतीने. हो प्रभू, तो मायावी आहे. त्याच्या मायावी शक्तीचा अनुचित प्रयोग करेल. देवी, हा असुर कितीही श्रेष्ठ मायावी का असेना, बलरामदादा आणि त्यांची गदा या मायावीच्या प्रभावाखाली जराही येणार नाही. सांग लवकर आजी, सांग लवकर. द्वारकेत या क्षणी काय चाललं आहे? सांग लवकर आजी. द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो! वत्सा, मी द्वारकाधीश श्रीकृष्णांना बघते आहे. तुझ्याकडून मला त्या गवळ्या कृष्णाचा जय जयकार नाही ऐकायचा आहे. तू मला चारवाकच्या बाबतीत सांग, चारवाकच्या बाबतीत. काय करतोय तो? तुझा चरवाक वासुदेव श्रीकृष्णांवर फुलांचा वर्षाव करतोय. हा, फुलांची उधळण हे कसं काय होऊ शकतं आजी? चारवाक माझ्याशी विद्रोह नाही करू शकत. तू नीट बघ जरा. मी बरोबरच सांगितलंय वत्सा. हा, विजय असो! अरे, काय झालंय आजी? काय पाहिलंस तू? वज्रनाभ, अनर्थ होतोय. भयंकर अनर्थ होतोय. चरवाकाने जी फुलं उधळली होती त्यापासून आगीचे गोळे तयार झालेत. मी म्हंटल होतं ना आजी, चारवाक माझ्याशी विद्रोह नाही करायचा. तो द्वारकेत कृष्णाची पूजा करण्यासाठी नाही, तर त्याला मारून टाकण्यासाठी गेलाय. अग्निवर्षाव? काकाश्री, ही आग नक्कीच कोणत्या तरी शत्रूने लावली आहे. असं वाटतंय कोणीतरी मायावी घुसलाय, जो द्वारकेत मायावी शक्तींचा खेळ खेळतोय. हा आगीचा खेळ त्याला खूप महागात पडणार आहे. त्याला ठाऊक नाहीये. त्याला ठाऊक नाहीये की तो त्याच्याच हाताने त्याच्याच चितेला आग लावतोय. कृष्ण आता नाही वाचायचा आजी. कृष्ण आता नाही वाचणार. चारवाकच्या अग्नी गोळ्यांमुळे जळून त्याचं प्रेत सुद्धा जळून राख होऊन जाईल, ज्यामुळे त्याचे अंत्यसंस्कार करणं देखील असंभव होऊन जाईल.
थांब रे मायावी. वत्स वज्रनाभ, चर्वाकाचा मृत्यू बलरामांचं रूप घेऊन आलाय. आता चर्वाकाला कुणीही वाचवू शकणार नाही. हो वत्सा, कुणीही वाचवू शकणार नाही. नाही. हे मायावी, कुणा दुष्टाला ब्राह्मणाचा वेश शोभून दिसत नाही. तू ब्राह्मणाचा वेश धारण करून समस्त ब्राह्मणांचा अपमान केला आहेस. तू माझ्या कन्हैयाचा द्वेष करून आम्हा समस्त द्वारकावासियांचा अपमान केला आहेस. माझ्या कन्हैयाचा वध करण्याची कुणी इच्छा जरी करतो तरी मी त्याचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेत असतो. आज तुला माझ्या हातून कोणीही वाचवू शकणार नाही आणि जो मूर्ख तुला वाचवायचा प्रयत्न करेल तो देखील मृत्यूदंडाचा अधिकारी बनून जाईल. सावधान. Yeah. चारवाक मरू शकत नाही. नाही मरू शकत चारवाक. बलराम दादांचा विजय असो! 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 प्रणाम बलराम दादा. कन्हैया, 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 तू बरा आहेस ना? तुला कुठे काही जखम, कुठे काही खरचटलं तर नाही? बलराम दादा, जेव्हा तुमचं सामर्थ्य, तुमचं शौर्य, तुमची गदा आणि त्याहून जास्त तुमचा आशीर्वाद माझं रक्षण करत असेल तर भला माझं काय कुणी वाईट करणार? ये ये कन्हैया, मातोश्री आणि पिताश्री तुला भेटण्यास व्याकुळ झाले आहेत. चल. ते तर असतीलच, पण तुम्ही मला भेटण्यासाठी आतुर नाही झालात का? हो, परंतु कन्हैया, मी तर तुला भेटलो होतो दुर्योधन आणि भीमाच्या गदा युद्धाच्या वेळी. ती काही भेट होती थोडीच. त्यावेळी तुम्ही क्रोधाने अचानक मागे वळून माघारी गेला होतात. मी काय करू कन्हैया, जेव्हा कधी एखादी अनुचित गोष्ट घडते तेव्हा मी क्रोधाने पार वेडापिसा होऊन जातो. त्यावेळी भीमाने गदा युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार केला. बस याच गोष्टीचा मला राग आला. बलराम दादा, त्याच गोष्टीसाठी तुम्ही माझ्यावर अजूनही रागावला आहात. बलराम दादा, चर्वाका विरुद्ध युद्ध करताना जेव्हा चर्वाकाच्या हातात गदा नव्हती, तुम्ही तेव्हा देखील चर्वाकावर गदेचा प्रहार करण्यासाठी पुढे गेला होता.
ही गोष्ट सोडा की तो वर उडाला आणि म्हणून वाचला, परंतु असं करणं गदा युद्धाच्या नियमांनुसार होतं का? कन्हैया, चारवाक माझ्याशी धर्माने युद्ध करत नव्हता. तो मायावी युद्धात मायावी शक्तीचा प्रयोग करत होता. कपटी दुर्योधन ज्याचं तुम्ही समर्थन करत होतात, त्याने सुद्धा तर फसवून कपटाने युद्ध केलं होतं. दुर्योधन पांडवांशी कपटाने द्यूत खेळला होता आणि अधर्माने आपल्या अभिमन्यूचा वध केला होता. त्या अधर्मीमुळे अजूनही तुम्ही माझ्यावर रागवला आहात. बलराम दादा, विश्व कल्याणाच्या बाबतीत विचार करणं आणि त्याला अनुकूल असं आचरण करणंच धर्म आहे. अहो, दुर्योधन विश्व कल्याणाचा विचार करत होता का? बलराम दादा, स्त्रियांचं रक्षण करणं, दुर्बलांना न्याय देणं, पापींना दंड देणं आणि पापी मनुष्यांच्या साथीदारांना नष्ट करणं हाच धर्म आहे. दुर्योधनाला शिक्षा देऊन मी आणि पांडवांनी याच धर्माचं पालन केलंय. मी कोणताही अधर्म केला नाहीये आणि ना पांडवांनी कोणता अधर्म केलाय. बलराम दादा, सांगा मग, तुम्ही माझ्यावर आता का रागावलाय? अरे, कुणी सांगितलं की मी तुझ्यावर रागावलोय कन्हैया? मला तर माझा स्वतःचाच राग येतोय कन्हैया. मी तर स्वतःवरच रागावलोय. बलराम दादा, हो कन्हैया, दुर्योधनाच्या वधाच्या वेळी मला नक्कीच तुझा राग आला होता आणि याच गोष्टीमुळे मी अजूनही स्वतःवरच चिडलोय कन्हैया. हे बघ कन्हैया, मी तुझ्यासारखी धर्म अधर्माची व्याख्या नाही करू शकत. मला तर इतकंच ठाऊक आहे की जिथे माझा कन्हैया आहे तिथेच धर्म आहे. बलराम दादा, कन्हैया, चल जाऊया. हो. आणि बलराम श्रीकृष्णांना घेऊन महालाच्या दिशेने जात आहेत. बस आजी, बस. नको ऐकवूस मला, काहीही ऐकवू नकोस. माझ्या मित्राचा विनाश आणि कृष्ण तसंच बलरामाच्या विजयाची गाथा मला ऐकायची नाहीये आता. आधी रक्तकेतू आणि लंबकर्ण मारले गेले आणि आता चारवाक ही मृत्यूच्या जबड्यात ओढला गेला. यानंतर आता तुझी स्वतःचीच पाळी आहे वज्रनाभ, स्वतः तुझीच पाळी आहे. आजी, मला ओरडून गप्प बसवतोयस होय, परंतु माझ्या गप्प बसण्याने भविष्यवाणी बदलणार नाहीये. वज्रनाभ, भविष्याचं चित्र तुझ्या मृत्यूच्या अंधकाराने झाकोळलेलं दिसतंय रे. आजी, मी तुला आधी देखील सतर्क केलं होतं आणि आता सुद्धा समजावते. भगवंताशी ईर्ष्या करायची नसते वत्सा, ईर्ष्या करायची नसते. जर माझं भविष्य मृत्यूच्या अंधकाराने झाकोळलेलं दिसत असेल तर मी माझ्या शक्तीच्या तेजाने या भविष्याच्या अंधकाराला संपवून टाकेन. माझ्या मृत्यूचीच हत्या करून टाकेन. वत्स वज्रनाभ, अहंकाराच्या आहारी जाऊन तू आंधळा झालायस, म्हणूनच भविष्य पाहून सुद्धा तू न पाहिल्यासारखं करतोयस. वत्सा, अजूनही वेळ आहे. अहंकाराच्या निद्रेतून जागा हो आणि भगवंतांना शरण जा. आजी, ज्याला तू भगवंत समजते आहेस त्या कृष्णाला मला शरण येण्यास विवश करून टाकेन. नाही नाही बाळा, असं म्हणून तू भगवंतांचा अपमान करू नकोस. आजी, माझ्या प्राणांहूनही प्रिय मित्रांचा वध करून तुमच्या भगवंताने माझा अपमान केलाय. या अपमानाचा सूड मी अवश्य घेणार आहे. लवकरच द्वारकेवर आक्रमण करणार आहे मी. प्रणाम आजी. वासुदेव श्रीकृष्णांचा, विजय असो. बलराम दादांचा, विजय असो. वासुदेव श्रीकृष्णांचा, विजय असो. बलराम दादांचा, विजय असो. वासुदेव श्रीकृष्णांचा, विजय असो. कन्हैया, तुझ्या द्वारकेस परत येण्याने असं वाटतंय की जणू आमचा
जणू आमचा आत्मा आमच्या शरीरात परत आलाय. बघ कन्हैया, तुझ्या मात्र चरण स्पर्शानेच या निर्जीव महालात जणू चैतन्य संचारलंय. बलराम दादा, मला हे काही ठाऊक नाही, परंतु इतकं नक्कीच ठाऊक आहे की तुमच्याशिवाय हा कृष्ण शून्या समान आहे. तुम्हीच माझे प्राण आहात. कन्हैया, तिकडे तिकडे बघ. ये. आयुष्मान भव. चला बलराम दादा. पिताश्री, श्री कृष्ण. माताश्री, पिताश्री. प्रणाम पिताश्री. आयुष्मान भव. आई, प्रणाम मातोश्री. प्रणाम. सदा कीर्तिमान भव. अरे मूर्ख कंसा, हे मूर्ख कंसा, कोण आहे तो मला अशा तऱ्हेने संबोधित करणारा? कोण आहे ज्याला त्याच्या प्राणांचा मोह उरला नाहीये? समोर यावं त्याने. अरे महामूर्ख कंसा, हे रागवण्याची वेळ नाही, खेद प्रकट करण्याची वेळ आहे. तू तुझ्या भाग्यात स्वतःच्या हाताने आग लावायला निघाला आहेस. हे मूर्खा, जिला तू इतक्या आनंदाने रथात बसवून घेऊन चाललेला आहेस, त्या देवकीचं 8वं अपत्य तुला मारून टाकेल. तुला मारून टाकेल. तो तुझा काळ असेल. नाही. प्रभू,
आण, दे इकडे. ही बिचारी छोटीशी मुलगी तुझं काय वाकडं करू शकते दादा. हिला हिला सोडून दे. मी म्हंटल ना सोड. मी हिला जिवंत नाही सोडणार. सोड मला. ही माझी शत्रू आहे. नाही. सोड. अरे मूर्खा, मला मारून तुला काही नाही व्हायचं. तुला मारणारा तर कुणीतरी दुसराच आहे आणि त्याने या धर्तीवर जन्म देखील घेतलाय. तोच तुझा संहार करेल. हे मंद बुद्धी दुष्टा, तू बिचाऱ्या देवकीला व्यर्थ त्रास देऊ नकोस. माताश्री, पिताश्री, जर तुम्ही सर्व प्रेम कन्हैयावरच उधळून लावाल तर माझ्यासाठी काही शिल्लकच राहायचं नाही ना. पुत्र बलराम, मातेच्या ममतेचं भांडार कधीही रिकाम होत नसतं पुत्रा. बघा सुरेश्वर, बघा आपल्या सैन्याला शस्त्रांनी सुसज्ज करण्यासाठी कसा प्रबंध केला जातोय. असुरेश्वर, आक्रमणाची सर्व तयारी आता लवकरच पूर्ण होणार आहे. मला तर असं वाटतंय की या गवळ्या कृष्णाच्या अंत्यसंस्काराची तयारी होते. सेनापती वृषभान जी, असं वाटतंय की आपली शस्त्र त्या गवळ्या कृष्णावर आणि यादव सेनेवर प्रहार करण्यासाठी उत्सुक झालेली आहेत. आपण लवकरच द्वारकेवर आक्रमण करणार आहोत. कौरव आणि पांडवांच्या या युद्धात महाभयंकर विनाश झालाय मातोश्री. महाभयंकर विनाश. अधर्मियांचा विनाश करण्याकरता खूप साऱ्या योद्ध्यांसह आपल्या अभिमन्यूने देखील त्याच्या प्राणांचं बलिदान दिलंय. कन्हैया, अभिमन्यू शिवाय सुभद्रेच्या मनाची काय दशा झाली असेल. आम्ही सर्वांनी सुभद्रेचं सांत्वन केलंय बलराम दादा. पुत्राचा मृत्यू झाल्यावर केवळ सांत्वन करून काय, आईचं दुःख हलकं थोडीच होतं. जेव्हा कालसर्प एका मातेच्या काळजाच्या तुकड्याला दंश करतो तेव्हा तिची काय दशा होते हे कुणी कसं काय जाणू शकतं. इतकं नको रडूस ग देवकी, इतकं नको रडूस. तुझ्या डोळ्यातले हे वाहणारे अश्रू माझ्या या हातापायांमधली शक्तीच नष्ट करून टाकतात आणि जुन्या आठवणी डोकं वर काढून डंख मारू लागतात, डंख मारू लागतात. पिताश्री,
माताश्री, जुन्या आठवणी ज्या हृदय पिळवटून टाकतात त्या विसरून गेलेलं चांगलं असतं. बलराम दादा बरोबरच बोलतायत माताश्री. इतकं सोपं असतं का ते? का एक माता तिचा पुत्र वियोग विसरू शकते? नाही. ती तिचं दुःख छातीशी कवटाळून कवटाळूनच जगते. माताश्री, सुनबाई, माझ्या 6 मुलांना माझ्या समोरच महाकालाने गिळंकृत केलं होतं. महाकाल त्यावेळी माझा भाऊ कृष्ण बलरामाचा मामा कंसाचं रूप घेऊन आला होता. माझ्या मुलांनी जन्म घेताच तो त्यांना माझ्यापासून हिरावून घेऊन गेला आणि निर्दयतेने त्यांना मारून टाकलं. मी ती घटना विसरू शकते? मी त्यांना ना कधी डोळे भरून पाहिलं, ना कधी छातीशी कवटाळलं. मी ती दुर्दैवी माता आहे जी तिच्या मुलांना दूध देखील पाजू शकली नाही. जेव्हा माझा भाऊ कंस माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेऊन चालला होता, तेव्हा ती मुलं ओरडत होती, किंचाळत होती. ती काही बोलू तर शकत नव्हती. परंतु त्यांचे डोळे मला विनवत होते. आम्हाला वाचवा माताश्री, आम्हाला वाचवा. परंतु आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. सुनबाई, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. मी त्या मुलांना जन्म दिला होता. पण मी आई असून सुद्धा त्यांना जीवन नाही देऊ शकले. शांत हो देवकी, शांत हो बरं. ज्या मातेकडून तिच्या नवजात बाळांना हिसकावून घेऊन त्यांची हत्या केली जाते, ती कशी शांत राहू शकते स्वामी? कशी शांत राहू शकते? आणि जेव्हापासून मी अभिमन्यूच्या ऐन तारुण्यातल्या मृत्यूचा समाचार ऐकला, तेव्हापासून मी माझं दुःख थांबवलं नाही. मला तर वाटतं की यादवांच्या कुळाला कुणाचा शाप लागला आहे. ज्या योगे या कुळाचे कुलदीप एक एक करून विझत चालले. प्रद्युम्नला सुद्धा जेव्हा शंभरासुराने आपल्याकडून हिरावलं, तेव्हा माता रुक्मिणीहून अधिक मी व्याकुळ झाले होते. कारण मला त्या अपरिचित शापाच्या शंकेची भीती होती. माताश्री, प्रद्युम्नला लहानपणीच आपल्यापासून वेगळं करून प्रभू त्यांची लीला दाखवू इच्छित होते. त्यामुळे आपल्याला त्याचं दुःख होता कामा नये. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की प्रद्युम्नच्या हातून प्रभूंनी कसा शंभरासुराचा वध करवला होता. ही प्रभूंची एक लीलाच होती माताश्री. परंतु एका मातेचं मन तर व्याकुळ झालं होतं ना. पिताश्री, माताश्री, जे काही होत असतं ते विधात्याच्या विधिलिखितानुसारच होत असतं. तर मग बदलून टाक असं विधिलिखित, जे एका मातेला तिच्या मुलांपासून वेगळं करतं. परंतु कोण बदलणार हे विधिलिखित? कोण बदलणार? कृष्ण, आपला पुत्र कृष्ण.
कृष्ण? हो कृष्ण. कृष्णच बदलू शकतो विधात्याच्या विधीला. हे वासुदेव, तू गुरुदेव संदीपनी ऋषींच्या पुत्राला यमलोकातून परत आणलं नव्हतंस? आणि मधुसूदन, तूच तर तुझा मित्र पार्थ अर्जुनाला अग्नीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं होतंस आणि द्वारकावासी ब्राह्मणांच्या पुत्रांना यमलोकातून परत आणून दिलं होतंस. हे कृष्ण, तू गुरुदक्षिणा देऊन गुरु आणि गुरुमातेंच्या इच्छेची पूर्ती केली आहेस. ज्या तऱ्हेने एक ब्राह्मणाच्या मेलेल्या पुत्रांना यमलोकातून तू परत आणून तुझ्या मित्रधर्माचं पालन केलं होतंस, त्याच तऱ्हेने पुत्रधर्माचं पालन नाही करणार. तुझ्या माता पित्यांच्या इच्छेची पूर्ती करणार नाही का? माता आणि पिता तर अपत्याचे प्रथम गुरु असतात ना? हो, असतातच. तू माता पित्याला गुरुदक्षिणा देखील देणार नाहीस का? अवश्य देईन. मी माझ्या मुलांना छातीशी धरू इच्छिते दयाघन. मी माझ्या मुलांना डोळे तृप्त होईपर्यंत पाहू इच्छिते. हे कृष्णा, आम्ही दोघांनी महर्षीकडून तुझा महिमा ऐकलाय. तुझं चरित्र आमच्या समोर आहे आणि अनुभव घेतल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलेलं आहे की तू या मृत्यू लोकातील साधारण मनुष्य नाहीयेस. हे सच्चिदानंद श्रीकृष्ण, तू सनातन आहेस. आम्हा दोघांनाही लक्षात आलंय की तू सर्व जगताचं साक्षात कारण आहेस, स्वरूप आणि परमेश्वर आहेस. हे योगीश्वर, हे श्रीकृष्ण, प्रसव काळात तू मला साक्षात्कार करवला होतास की तूच बनवलेल्या धर्म मर्यादेचं रक्षण करण्याकरता परलोकीच्या युगात तू अवतार धारण करत आहेस म्हणून. मला ठाऊक आहे, पृथ्वीच्या भारभूत राजांचा नाश करण्यासाठी तू माझ्या गर्भातून अवतरित झाला आहेस. हे विश्वात्मन, तुझ्या पुरुषारूपाच्या अंशातून उत्पन्न झालेल्या मायेने गुणांची उत्पत्ती होत असते आणि त्यांच्या अंशमात्राने जगताची उत्पत्ती आणि विकास देखील होत असतो आणि प्रलय देखील येत असतो. हे प्रभू, आज आम्ही दोघंही तुला शरण आलेलो आहोत. आम्हाला आमच्या त्या पुत्रांचं दर्शन करवून द्या ज्यांना एक एक करून कंसाने मारून टाकलं होतं. बस आम्हाला हीच गुरुदक्षिणा द्या प्रभू, हीच आम्हाला गुरुदक्षिणा द्या. आपल्या पुत्रांच्या दर्शनाहून अधिक मौल्यवान वस्तू जगात दुसरी कोणतीही नाहीये. म्हणूनच
म्हणूनच आमच्या दिवंगत पुत्राचं आम्हाला दर्शन करून द्या प्रभू. आम्हाला दर्शन करून द्या. दर्शन करून द्या आम्हाला. तथास्तु. हे प्रभू, हे माता, यमराजाच्या प्रणामाचा स्वीकार करावा. हे समस्त सृष्टींचे स्वामी, हे विश्वात्मन, हे परमात्मा, तुमच्या या भक्त यमराजासाठी काय आज्ञा आहे? हे यमराज, माझ्या माता श्री देवकी आणि पिता श्री वसुदेव यांच्या त्या 6 पुत्रांना पाहू इच्छितात जे कंस मामाच्या हातून मारले गेले होते. मी त्या दोघांची इच्छापूर्ती करून माझ्या पुत्र धर्माचं पालन करू इच्छितोय. त्यामुळे हे यमलोकाचे स्वामी, माझ्या त्या 6 भावंडांना तुम्ही लवकरच परत पाठवून द्या. प्रभू क्षमा करा, परंतु तुमचे ते 6 भाऊ यमलोकात नाहीये. तुम्हाला तर सर्व काही ठाऊकच आहे प्रभू. तुमचे दिवंगत भाऊ या क्षणी सूतल लोकात आहेत आणि मुक्तीची प्रतीक्षा करताय. प्रभू, त्या सर्वांना तुम्हीच मुक्ती देऊ शकता. आता आज्ञा द्यावी प्रभू. वाह प्रभू वाह, तुमची लीला अगाध आहे. तुम्हाला ठाऊक होतं की तुमच्या भावंडांना मुक्ती केवळ तुम्हीच देऊ शकता आणि याच उद्देशाच्या पूर्तीकरता तुम्ही अशी काही माया रचलीत की देवकी मातांची ममता त्यांच्या दिवंगत पुत्रांना पाहण्यासाठी व्याकुळ झाली. आणि आता तुम्ही त्यांना अशा प्रकारे मुक्ती द्यायला निघाला आहात. खरोखरच प्रभू, तुमची लीला अगाध आहे. कृष्णा